अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. येळ झाली आहे निघायची. चला. माझा बी जीव लागला ह्या वाड्याला. माया बानूचा हा यो वाडा कस का असना संसार केला तिथं. देवाचे पाय लागलं होत या वाड्याला. माझ्या पुरीला यो वाडा सोडून जावं लागेल असं कधी वाटलं नव्हतं मला. वय हे वाडा बघून घ्या. पुण्यांदा बघायला मिळणार नाही. आपण गेल्यावर म्हाळसाताई हे वाडा पाडणार आहे. काय म्हणावं याला. म्हणजे बानू या वाड्यात राहत होती हे कुणाला बी कळणार नाही. कुणासने माझी आठवण झाली नाही तरी चालेल, तर माझं देव मला आठवत राहू दे म्हणजे झालं. आता तुला देव भेटणार नाही वय. हवं नाही म्हणजे जलमभर तू एकलीच राहणार आहेस. एकलीच कशा पाय. माझं देव आहेत माझ्या संग. बानुताई एवढं दुःख होऊन बी तुमच्या डोळ्यात पाणी नाही. दिस सरायच्या आत किंवा आडा सोडायचा आहे आपल्याला. चला चला समदे. चला रे.
माया बाजूचा संसार मोडला. बा आता काय बी बोलू नका. चल ह्यो वाडा माझा नाही राहिला आता. तुझी देवा ना मागू तुझी मी सावली देवा मला गावाला सारा जग गोड मान बाबा हीच माझी सेवा. चल खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझा पाणी मल्हारी, खंडेराया माझा ध्यास मल्हारी, खंडेराया. या क्षणाची मी किती आतुरतेने वाट बघत होते हे कोणाला कधीच कळणार नाही. बानूला जेव्हा जेव्हा मी समोर बघायचे तेव्हा तेव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकात जायची, जिच्यामुळे माझा संसार विभागला गेला, माझे आराध्य माझे पती विभागले गेले. तिला मला या जेजुरीत एक क्षण देखील राहू द्यायचा नव्हता. आणि आज तो क्षण आलाच. ज्या जेजुरीत बानू विवाह करून आली होती त्याच जेजुरीतून आता तिला कायमचं जावं लागतं आहे. जे आम्हाला करता आलं नाही ते तू करून दाखवलंस माझा. आई वडील म्हणून आम्हाला नेहमीच तुझ्या संसाराची काळजी असायची. आणि त्यात श्री खंडेरायांचा दुसरा विवाह झाला आहे हे कळाल्यावर मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आता तुझा पुढे संसार कसा होणार या काळजीने माझ्या जीवाची काय अवस्था झाली असेल हे तुला नाही कळणार. आई मला ठाऊक आहे तुम्ही नेहमी माझ्या भल्याचा विचार केला आहे. कधी एकदा ती बानू या जेजुरी बाहेर जाते आणि तुझा संसार सुरळीत होतो याचीच मी वाट बघायचे. मी जरी इथे नसले तरी माझ्या मनात कायम एकच विचार असायचा, तुझ्या संसाराचा. आणि आज तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहून माझा जीव किती सुखावला आहे ते बघ. हे घडायला वेळ लागला खरा, पण माझ्या मनात मी जे ठरवलं होतं ते घडलंच. माझ्या मनात सतत तिचाच विचार असायचा. त्यात काहीही चुकीचं नाही म्हाळसा. कोणत्याही स्त्रीला तिच्या संसाराची काळजी असणारच. कोणत्या स्त्रीला तिचा संसार विभागलेला आवडेल? कोणत्याही स्त्रीला आपली सवत आपल्या समोर पाहायला आवडणार नाही. आणि ती आपल्या समोर राहू नये म्हणून तिने जर काही प्रयत्न केले तर त्यात काय चूक आहे? आधी मला वाटलं होतं की माझ्या मनात जे आहे त्याला हे नाही म्हणतील, विरोध करतील.
आणि तसा त्यांनी आधी विरोध केला होताच की. हो, जेव्हा मी त्यांना हे सांगितलं तेव्हा त्यांनी मला नकारच दिला होता. पण आई, ज्या सारीपाटाच्या डावामुळे हे माझ्यापासून दूर झाले आहेत, त्याच सारीपाटाच्या डावामुळे हे माझ्या जवळ आले आहेत. आणि आता हे मला सोडून तिच्याकडे कधीच जाणार नाहीत. हो मायसा. पण आई, माझा हा निर्णय बाबांना आवडला नाही असं वाटतंय मला. हो, पण तू नको त्याचा विचार करूस. आज हा दिवस बघितला आणि आता निश्चिंत मनाने आम्ही नेवासेला जायला मोकळे झालो आहोत असं वाटायला लागलं. कारण आता यापुढे तुझ्या आयुष्यात, तुझ्या संसारात केवळ आणि केवळ सुखच असेल याची खात्री आहे मला. आता नका कुणाचा रोष देवाचा ते आल्या वाटला. ठाई ठाई भेटशील तू ठाव माझ्या जीवाला. खंडेराया मला घाल मल्हारी, खंडेराया मला पाणी मल्हारी, खंडेराया मला ध्यान मल्हारी, खंडेराया मला घाल मल्हारी, खंडेराया मला पाणी मल्हारी, खंडेराया मला ध्यान मल्हारी, बानाई आल्या. बानाई आवाज ती सोडून जाऊ नका शी. बानाई जाऊ नका शी. बानाई बानाई बानाई. अहो दादा, अहो असू द्या, अहो राहू द्या ताई. अहो बानाई, आमचं काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करा जी. पण असं जेजुरी सोडून, आम्हा समजासनी सोडून नका जाऊजी. मी पाया पडतो तुमच्या. नाही दादा, तुमच्या समध्यांची ह्याच्यात काय बी चूक नाही. मला तुम्ही समध्यांनी लय जीव लावला, मला ठावा. माझा बी तुम्हा समध्यांवर या जेजुरीवर लय जीव आहे. पण आता मला हात थांबता येणार नाही. बानाई, मी हो म्हणत असाल तर आम्ही समधी जण म्हाळसा देवी संग बोलूजी. नाही, तुम्ही कोणी बी त्यासनी काय बी बोलू नका. त्यांची ह्याच्यात काय बी चूक नाही. त्यांची न देवांची खरंच ह्याच्यात काय चूक नाही. मला तुम्ही समध्यांनी लई प्रेम दिलं. मी तुम्हासनी आणि या जेजुरीला कवा बी नाही विसरायची. येते मी. बानाई, खंडेराया मला घाल मल्हारी, खंडेराया मला पाणी मल्हारी, खंडेराया मला ध्यान मल्हारी, खंडेराया मला घाल मल्हारी, खंडेराया मला पाणी मल्हारी, खंडेराया मला ध्यान मल्हारी, असू द्या, आज मी स्वतः स्वयंपाक करणार आहे. मला जर काही लागलं तर मी तुम्हाला तसं सांगेन. घाबरू नका, तुम्ही चांगला स्वयंपाक करता. पण आज देवांना, प्रधानजींना आणि लक्ष्मी देवींना आवडतील असे पदार्थ मी स्वतः त्यांना खाऊ घालणार आहे. मी काही सहाय्य करू का? काही नको. माझ्या सासरी येऊन मी तुला काही काम करायला सांगेन का? तू पहा आज मी कसा स्वयंपाक करते ते. हो, मला ठाऊक आहे. नेवासेला तू जेव्हा जेव्हा काही पदार्थ करायचीस तेव्हा त्याची चव अगदी अद्भुत असायची.
ओम श्री अग्निदेवाय नमः. आई, तुला आणि बाबांनाही यायचंय हा भोजनाला? मी नाही यायची. का? मला बाई अवघडल्यासारखं होतं सगळ्यांसमोर जेवताना. काय तू पण, एवढा आनंदाचा क्षण आहे आणि तू नाही म्हणतेस. बरं, मी माझ्या कक्षात भोजन करेन. बर, तू बस बर आधी इथे. माझा एक सांगू? काय? तुला असं आनंदी पाहून खूप बरं वाटलं. माझी दृष्टी नको लागायला. बानू, ए बानू, ये आता बस ये. मावशे, आण म्या करते भाकऱ्या. अग नग झालं हा. अगं पर उरलेलं तरी म्या करते. अगं वस्तीवर गेल्यावर तुला काम करायचंच हाय हा. ठाव हाय मला, काम कधी चुकलं हाय का तवा? वस्तीवर गेल्यावर समजत काय सांगायचं. आता काय सांगायचं म्हणजे काय, जे हाय ते सांगायचंच की. आता किती दिवस लोकांपासून लपून राहणार आहे. अनबा, तुला जर अवघड होत असेल तर म्या सांगते लोकांनी. अगं पण एक सांगितलं की लोक दुसरं विचारणार, दुसरं सांगितलं की तिसरं विचारणार. काय काय सांगणार आहेस तू? ए आजा, लय कोणी विचारायला लागलं ना मला सांग, बघ तू एकेकाला. रंगा, उगा माझ्यासाठी समद्यान संग तंटा करू नगस तू. हे रंग्या, तुला नाही ते उद्योग कराय कुणी सांगितलं ना? आता वस्तीवर गेल्यावर पोटा पाण्याचं काय तर बघा.
आमचं एक राहिलं. आता तुझ्या संग तुझी बायको आहे. हा, ते काम करणार नाही, काम नाही केलं तर भाकर नाही मिळायची. अरे तुम्ही माझ्या का म्हणून वराडताय? अरे आता गप बसा की. अन्या खंबीर आहे, काम कराया बी आणि लोकांनी तोंड द्याया बी. आणि मला लाज वाटावी असं मी काय बी केलेलं नाही. अगं तसं नाही बानू. अगं जगाची रीत भात असती या. तुझे सांगशील ना ती लोकांनी पटाया हो. अरे नाही पटलं तर काय करायचं? हे बघ, मी जशी हाय तशी हाय. माझ्या संग जे झालं हाय ते समद्यान मोर हाय. आणि आता जे होईल ती देवांची इच्छा. मल्हार